ठरल्याप्रमाणे सचिन आणि नेहाचं थाटामाटात लग्न पार पडलं आणि दोघांच्याही नवीन आयुष्याला सुरुवात झाली. मनाप्रमाणे लग्न झाल्यामुळे सचिन आणि नेहा दोघेही खूप खुश होते. घरातील पाहुणे मंडळीही हळूहळू आपापल्या गावी रवाना झाले. सचिन आणि नेहा हनीमूनला जाऊन आपापल्या दिनचर्येला लागली. सचिन, नेहा आणि सचिनचे आईबाबा असं छोटंसं अगदी आनंदी कुटुंब होतं. माहीत नाही या आनंदी कुटुंबाला कोणाची नजर लागली. हळूहळू आई आणि मुलामध्ये खटके उडू लागले आणि आईला वाटू लागलं आपला मुलगा लग्नानंतर बदलला आहे. किती कष्ट घेतलेले याला मोठा करण्यासाठी थोडी तरी जाणीव आहे का? बायको आली की बायकोच्या तालावर नाचायला लागला. घरात अबोला वाढला आणि सुखी संसाराचं चित्रच पालटलं. बायको आणि आईमध्ये सचिनचं सँडविच होऊ लागलं आणि हे काही सचिनला सहन होईना. आईचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस होता आणि सचिनने तिला खास गिफ्ट द्यायचं ठरवलं. त्याने पत्रातून आपलं मन आणि आईची होणारी गैरसमजूत दूर करायचं ठरवलं. चला तर मग वाचूया सचिनने काय लिहिलं होतं त्या पत्रात. प्रिय आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई, तू नेहमी आनंदी असावी असं मला वाटतं, जसं तू आधी असायची. पण माझ्या लग्नानंतर तू अचानक बदलली आणि तुझा आनंदी चेहरा कुठेतरी हरवून गेला. आई, तुझा हा चेहरा मला नाही बघवत ग. म्हणूनच पत्रातून मोकळे व्हायचा प्रयत्न मी करतोय. आई, माझं लग्न झालं. मी नाही बदललो ग. माझं जग बदललं आहे. माझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली आहे, ज्या जीवनात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे नेहा. मला कळत नाही आई की मी आपलं घर आधीसारखं आनंदी कसं ठेवू. खूप अवघड वाटतंय, कारण इतके दिवस तू होतीस माझ्यासोबत अगदी प्रत्येक वेळी. आता मी एकटा पडलोय तुझ्याशिवाय. लग्नानंतरची जबाबदारी निभावणं सोपं नाही आई. इथे दररोज वेगवेगळ्या भूमिका मला निभवाव्या लागतात. आई, फक्त एवढंच लक्षात ठेव की मी नाही बदललो. माझं जग बदललं आहे. आई, माझी बायको तर सोड, जगातली अशी कोणतीच शक्ती नाही जी तुला माझ्यापासून दूर करेल. तू माझ्यासाठी घेतलेले कष्ट, केलेला त्याग मी बायको येण्याने कसं विसरेन. आई, माझ्या बायकोनेही माझ्यासाठी तिचं जग सोडलंय. तिलाही हे जग खूप नवीन आणि अनोळखे आहे. ती आपल्या घरात रोळावी, तिलाही हे जग आपलं वाटावं म्हणून तिच्यावर जास्त प्रेम करतो, तिची जास्त काळजी करतो. याचा अर्थ असा नाही आहे आई की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे. कधीकधी तिच्या चुकांकडे कानाडोळा करतो, कारण ती अजून बालिश, अल्लड आहे. तुझ्या इतका अनुभव आणि समजूतदारपणा नाही आहे तिच्यात. तिला सगळ्यांसमोर तिच्या चुका दाखवून द्यायला लागलो तर या नवीन जगात तिला अपमानित झाल्यासारखं वाटेल आणि म्हणून हे मला सगळ्यांसमोर न सांगता एकांतात सांगणं अतिशय उचित असं वाटतं. याचा अर्थ असा नाही आई की मी तिला काहीच बोलत नाही. तिला कधीकधी मी एकटीला फिरायला नेतो, कारण तू आणि बाबा असताना ती इतकी मनमोकळेपणाने नाही राहू शकत. आम्ही समवयस्कर असल्यामुळे ती स्वतंत्र भटकू शकेल. तिच्या आईवडिलांशी बोललेलं, त्यांची काळजी केलेलं तुला नाही आवडत, पण आई, मोठ्यांचा आदर करायचे संस्कार तूच मला शिकवले. ते मी कसे विसरू सांग ना ग आई. आणि ज्या आईवडिलांनी माझ्या विश्वासावर आपली मुलगी दिली आहे, त्या आईवडिलांना त्यांची मुलगी चांगल्या घरात आहे याचा आनंद देण्याचा प्रयत्न असतो. तुझ्यात आणि नेहामध्ये भांडणं झालं, तुमच्या दोघींमध्ये भांडण झालं की मी शांत बसतो, कोणाचीच बाजू नाही घेत. तेव्हा तू नाराज होते, पण आई, तू आणि नेहा माझ्यासाठी दोघेही खूप महत्त्वाचे आहात. तुम्हा दोघांसाठी माझ्या हृदयात एक विशेष असं स्थान आहे. अशा वेळेस माझ्या बोलण्याने दोघांपैकी कोणीही दुखवू नये हीच माझी भावना असते ग. मी नेहाला समजवलं आहे
की तू या कुटुंबासाठी काय काय केले. तुझ्या सुनेकडून काय अपेक्षा आहेत. फक्त तिला थोडा वेळ देऊयात ना. घरात ॲडजस्ट होण्यासाठी ती नक्की तुला आवडायला लागेल याची मला पूर्ण खात्री आहे. आई, तुला मी हॉस्टेलवर होतो तेव्हा तुझ्या आठवणीने व्याकुळ होऊन कसा रडायचो आठवतं ना. तसंच नेहा पण तिच्या आईवडिलांना मिस करत असेल. म्हणून प्लीज तिला मुलगी म्हणून स्वीकार आणि लहान मुलासारखं सगळं काही शिकव. कारण नेहा इतकी वाईट नाही आहे गं. ती तुझ्यामध्ये नक्कीच तिच्या आईला बघत असेल. म्हणून ती तुझ्यावर रागवेल, चिडेलही. पण मला जसं प्रेमाने जवळ घेऊन समजावते ना, राग काढते, तसं तिलाही समजून सांग. नक्कीच तिलाही तुझा लळा लागेल. मी आधी मला नाश्त्याला डब्याला उशीर झाला की चिडायचो, ओरडायचो. पण नेहावर मी नाही करत. याचा अर्थ असा नाही आई की माझं तिच्यावर जास्त प्रेम आहे. पण आई, त्यावेळी तुझी जी धावपळ व्हायची ती कळायची नाही गं. पण आता मोठा झाल्यावर स्त्रीचं महत्त्व कळायला लागलं. म्हणून तिच्या या गोष्टी सोडून देतो. त्यासाठी खरंच आई मला माफ कर. त्यावेळी मी नाही समजू शकलो तुला. मी नेहाला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे आणि देतो. कारण तुझी स्वप्न बाबांच्या दबावाखाली अधुरी राहिली आणि त्याचं दुःख तुला आजही आहे आणि आजही तू यासाठी बाबांना दोष देते. म्हणूनच मला नेहाची सगळी स्वप्ने पूर्ण व्हावं असंच वाटतं. आई, तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस. प्लीज तू निवांत राहा. माझ्या हृदयातील तुझं स्थान कोणीही नाही घेऊ शकत. मला माहीत आहे माझ्यावरच्या या अतूट प्रेमामुळेच तुझ्यामध्ये ही असुरक्षिततेची भावना आली असणार. उगीच गैरसमजूत करून माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला आणि नेहाला तू आयुष्यभर हवी आहेस आई. तुला दुःखी ठेवून आम्ही दोघेही खुश नाही राहू शकणार. तूच आमचा आधार आहेस. प्लीज माझ्या या नवीन नात्याचा स्वीकार कर. तुझाच सचिन. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, मुलाने आईसाठी लिहिलेलं हे भावनिक पत्र तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.